मेलडी इतनी चॉकलेटी क्यों है हा प्रश्न आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलाय, गमतीत मित्रांना सुद्धा विचारलाय. पण आता याच एका छोट्याशा टॉफीने असा काही गेम केलाय की अनेक गुंतवणूकदारांच्या तोंडची चवच गेली आहे. कारण इटली दौऱ्यादरम्यान रोम मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध मेलोडी टॉफी गिफ्ट दिली. या संबंधी व्हिडिओ स्वतः थँक्यू फॉर द गिफ्ट असं कॅप्शन लिहित मेलोनी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होतानाच काही मिनिटातच हॅशटॅग मेलोडी हा हॅशटॅग पुन्हा ट्रेंडिंगला आला. पण मित्रांनो, या सगळ्यामध्ये असा ट्विस्ट आला ज्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी डोक्याला हात लावलाय. या मेलोडीमुळे नेमकं झालं काय, मेलोडी ट्रेंडच्या नादात गुंतवणूकदारांचा काय गेम झालाय, सगळं सांगते. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन. जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचा परिणाम थेट शेअर बाजारात दिसून आलाय. आणि सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे या चर्चेचा फायदा झाला तो मुंबई शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या पार्ले इंडस्ट्रीज या कंपनीला. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळत असतानाच अनेक लोकांनी पार्ले नाव पाहून हीच ती प्रसिद्ध बिस्किट आणि टॉफी बनवणारी कंपनी असल्याचा समज करून घेतला. आणि अचानक या कंपनीच्या शेअर्स मध्ये खरेदीचा पूर आला. परिणामी अवघ्या काही तासांमध्येच कंपनीच्या शेअर मध्ये तब्बल 5% तेजी नोंदवली गेली. शेअरचा भाव 5.25 रुपयांवर पोहोचला आणि त्याला अप्पर सर्किट लागलं. सामान्यतः एखाद्या कंपनीच्या शेअर्स मध्ये अशी अचानक वाढ होण्यासाठी मोठी आर्थिक घोषणा, नफा, नवीन प्रोजेक्ट किंवा गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक बातमी ही कारणीभूत ठरते. पण इथे परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी होती. या तेजी मागे कंपनीच्या व्यवसायातील बदल नव्हता, तर सोशल मीडियावर निर्माण झालेला गोंधळ आणि नावातील साम्य हे मुख्य कारण होतं. अनेक किरकोळ गुंतवणूकदारांनी तपास न करता पार्ले हे नाव पाहून शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली. यालाच बाजारात नेम कन्फ्युजन रॅली किंवा सेंटिमेंट बेस्ड बाईंग असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे पार्ले प्रोडक्ट्स आणि पार्ले इंडस्ट्रीज या पूर्णपणे दोन वेगळ्या कंपन्या आहेत. पार्ले प्रोडक्ट्स ही देशभरात प्रसिद्ध असलेली FMCG कंपनी आहे, तर पार्ले इंडस्ट्रीज हा वेगळ्या व्यवसायात कार्यरत असलेला लिस्टेड स्टॉक आहे. पण सोशल मीडियावरील चर्चेमुळे अनेकांना हा फरक लक्षातच आला नाहीये. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया केवळ ट्रेंडच नाही, तर शेअर बाजाराची दिशा सुद्धा काही काळासाठी बदलू शकतो. आणि माहितीची पडताळणी न करता घेतलेले गुंतवणुकीचे निर्णय किती धोकादायक ठरू शकतात याचा प्रत्यय अनेकांना या सगळ्याच्या माध्यमातून आला. आता पार्ले इंडस्ट्रीज ही कंपनी काय करते, तर सुरुवातीला ही कंपनी 1983 मध्ये एक्सप्रेस बॉटलर सर्व्हिसेस या नावाने स्थापन झालेली. त्या काळात कंपनीचं काम वेगळ्या प्रकारच्या औद्योगिक आणि सेवा क्षेत्राशी संबंधित होतं. नंतर बदलत्या व्यावसायिक धोरणांनुसार कंपनीने स्वतःची ओळख बदलण्यास सुरुवात केली. काही वर्षांनी तिचं नाव पार्ले सॉफ्टवेअर करण्यात आलं आणि त्यानंतर पुढे पार्ले इंडस्ट्रीज हे सध्याचं नाव स्वीकारण्यात आलं. नाव बदलत गेलं तसं कंपनीचं बिझनेस मॉडेलही बदलत गेलं. आजच्या घडीला पार्ले इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट आणि पेपर वेस्ट रिसायकलिंग या क्षेत्रांमध्ये कार्यरत असल्याचं सांगितलं जातं. म्हणजेच कंपनीचा मुख्य व्यवसाय बांधकाम, मालमत्ता विकास, औद्योगिक प्रकल्प आणि पुनर्वापर उद्योगाशी संबंधित आहे. याचा टॉफी, बिस्किट, खाद्यपदार्थ किंवा FMCG व्यवसायाशी काहीही संबंध नाहीये. विशेष म्हणजे 1999 ते 2000 च्या सुमारास या कंपनीचे संबंध पार्ले बिस्लरी समूहाशी होते. त्या काळात ती समूहाची उपकंपनी म्हणून ओळखली जायची. पण पुढे कॉर्पोरेट पुनर्रचना, मालकीतील बदल आणि व्यवसाय विभाजनानंतर कंपनी वेगळी झाली. आज पार्ले प्रोडक्ट्स, बिस्लरी इंटरनॅशनल आणि पार्ले इंडस्ट्रीज या तीनही कंपन्या स्वतंत्रपणे काम करतात. म्हणजेच मेलोडी, पार्लेजी किंवा इतर प्रसिद्ध उत्पादनांमुळे निर्माण झालेला भावनिक ब्रँड कनेक्शन शेअर बाजारात दिसून आला. पण ज्याच्या शेअर्स मध्ये तेजी आली ती कंपनी प्रत्यक्षात वेगळ्याच उद्योगात काम करणारी होती. ही घटना भारतीय शेअर बाजारात ब्रँड नेम कन्फ्युजन किती प्रभावी ठरू शकते याचं मोठं उदाहरण मानलं जाते. पार्ले इंडस्ट्रीज या कंपनीचा शेअर मेलोडी या व्हायरल ट्रेंडमुळे अचानक चर्चेत आला असला तरी कंपनीचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर चित्र पूर्णपणे वेगळं दिसतं. कारण अनेक विश्लेषकांच्या मते हा शेअर पेनी स्टॉक या श्रेणीत मोडतो. म्हणजेच अतिशय कमी किमतीत व्यवहार होणारा आणि प्रचंड अस्थिरता असलेला शेअर.
अशा शेअर्सच्या किमती कमी असल्यामुळे गुंतवणूकदार पटकन आकर्षित होतात, पण त्यामागची जोखीम सुद्धा तितकीच मोठी असते. पेनी स्टॉक्स मध्ये अनेकदा कमी लिक्विडिटी, मर्यादित व्यवसाय वाढ, कमकुवत आर्थिक स्थिती आणि अफवांवर आधारित चढ उतार दिसून येतात. त्यामुळे अशा कंपन्यांचे शेअर्स काही तासात किंवा काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढू शकतात, पण तेवढ्याच वेगाने कोसळू सुद्धा शकतात. पार्ले इंडस्ट्रीजच्या बाबतीत सुद्धा आता असंच चित्र दिसून येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 68% घसरण झालेली. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांनी वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये पैसे गुंतवलेले, त्यांच्या गुंतवणुकीची किंमत मोठ्या प्रमाणात घटली. इतकंच नाही तर गेल्या 6 महिन्यांमध्ये हा शेअर जवळपास 46% खाली आला आणि फक्त 3 महिन्यांच्या कालावधीतही सुमारे 41% घसरण ही नोंदवली गेली. ही आकडेवारी कंपनीच्या शेअर मधील सातत्याने सुरू असलेली कमजोरी आणि गुंतवणूकदारांचा कमी होत गेलेला विश्वास दर्शवते. म्हणजेच मूलभूत व्यवसायाच्या कामगिरीवर आधारित तेजी नव्हती, ना कोणती मोठी आर्थिक घोषणा झाली होती, ना नफा वाढीची माहिती समोर आली होती. तरी सुद्धा सोशल मीडियावर मेलोडी संबंधित व्हिडिओ ट्रेंड होताच अचानक या शेअरची खरेदी वाढली. आता या संपूर्ण प्रकाराला तज्ञ हे हर्ड मेंटॅलिटी म्हणतात. आता हर्ड मेंटॅलिटी म्हणजे काय, तर मेंढपाळ वृत्ती. जेव्हा काही लोक एखादा शेअर खरेदी करू लागतात तेव्हा इतर गुंतवणूकदार कोणतीही पडताळणी न करता सगळे घेतायत, म्हणजे काहीतरी फायदा असेलच या मानसिकतेतून त्याच शेअरच्या मागे धावू लागतात. अशा वेळी निर्णय हा अभ्यासपूर्ण माहितीवर आधारित नसतो, तर भीती आणि लोभावर आधारित असतो. विशेषतः सोशल मीडियाच्या युगात ही मानसिकता आणखी वेगाने पसरते. या प्रकरणातून पहिला मोठा धडा म्हणजे गुंतवणूकदारांना मिळाला, आणि तो म्हणजे नाव आणि व्यवसाय हे दोन वेगळे विषय आहेत. एखाद्या कंपनीचं नाव प्रसिद्ध ब्रँड सारखं असलं किंवा ते नाव भावनिक कनेक्शन निर्माण करत असलं तरी त्या कंपनीचा प्रत्यक्ष व्यवसाय काय आहे हे तपासणं आवश्यक असतं. पार्ले प्रोडक्ट्स या नावाशी लोकांचा भावनिक संबंध मेलोडी, पार्लेजी आणि बालपणातल्या आठवणींमुळे जोडलेला आहे. पण ज्याचा शेअर वाढला तो पार्ले इंडस्ट्रीज हा पूर्णपणे वेगळ्या क्षेत्राशी काम करणारा व्यवसाय. अनेकांनी हा फरक समजूनच घेतला नाहीये. आता अशा प्रकारचे गोंधळ हे जागतिक स्तरावर सुद्धा अनेकदा पाहायला मिळालेत. उदाहरणार्थ, महामारीच्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म झूम व्हिडिओ कम्युनिकेशन लोकप्रिय होताच अनेक गुंतवणूकदारांनी चुकून झूम टेक्नॉलॉजीजच्या नावाच्या वेगळ्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले. त्याचप्रमाणे LG नावाशी संबंधित कंपन्यांमध्येही नावातील साम्यामुळे गोंधळ हा निर्माण झाल्याची उदाहरणं झाली आहेत. दुसरा मोठा मुद्दा म्हणजे सोशल मीडियाचा वाढता प्रभाव. आज ट्विटर, इंस्टाग्राम, युट्यूब किंवा रील्सवर एखादी गोष्ट ही ट्रेंड झाली की तिचा परिणाम काही मिनिटात शेअर बाजारावर सुद्धा दिसू शकतो. कारण किरकोळ गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया कंटेंटवर आधारित निर्णय हे घेऊ लागलेत. पण सोशल मीडियावरील ट्रेंड हा कायमस्वरूपी नसतो. आज जो विषय व्हायरल होतोय तो उद्या पूर्णपणे गायब सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे ट्रेंडवर आधारित खरेदी अनेकदा तात्पुरती तेजी निर्माण करते आणि नंतर ते शेअर्स पुन्हा कोसळतात. त्यामुळे शेवटी नुकसान हे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचंच होतं. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फंडामेंटल्स. कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी तिची आर्थिक स्थिती, नफा, तोटा, कर्ज, व्यवसायाची वाढ, भविष्यातील योजना आणि व्यवस्थापनाची विश्वासार्हता तपासणं हेही तितकंच आवश्यक असतं. यालाच बाजाराच्या भाषेत फंडामेंटल अनालिसिस असं म्हटलं जातं. पण या प्रकरणात अनेकांनी कंपनीची बॅलन्स शीट, व्यवसाय मॉडेल किंवा शेअरचा भूतकाळ पाहिलाच नाहीये. फक्त पार्ले हे नाव आणि व्हायरल ट्रेंड पाहून खरेदी सुरू झाली. बाकी मेलडी इतनी चॉकलेटी क्यों है या प्रश्नाचं उत्तर कदाचित गुंतवणूकदारांना मिळालं असेल किंवा नसेल, पण गुंतवणुकीपूर्वी रिसर्च करणं का आवश्यक आहे या प्रश्नाचं उत्तर मात्र या घटनेनं नक्कीच दिलंय. शेअर बाजार हा अभ्यासाचा विषय आहे, केवळ ट्रेंडचा नाही. जर तुम्ही फक्त नावावर विश्वास ठेवून पैसे लावले तर तुमचाही असाच गोड गैरसमज किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी गुंतवणूक करताना फक्त ब्रँडचं नाव पाहू नका, तर ती कंपनी नेमकी करते काय हे तपासायला सुद्धा विसरू नका. आणि हो, ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.